उद्धव ठाकरेंनी लोकसभेत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी जवळपास 10 उमेदवारांची यादी जाहीर केली असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे। नेमके हे 10 उमेदवार कोण असणार आहे आणि त्यांना कुठला मतदारसंघ मिळणार आहे, कोणत्या मतदारसंघातून कुणाला निवडणूक लढावी लागणार आहे हे आपण जाणून घेऊया। सर्वात महत्त्वाचा पहिला उमेदवार आहे केदार दिघे। केदार दिघे हे ठाणे शहरमधून निवडणूक लढवणार आहे। त्यानंतर सुभाष भोईर हे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून असणार आहे। तिसऱ्या नंबरवर आहेत कैलास पाटील हे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार असून ते धाराशिव या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जाते। चौथे संभाव्य उमेदवार आहेत राजू शिंदे हे संभाजीनगर पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत। पाचवे संभाव्य उमेदवार म्हणजे आदित्य ठाकरे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत। ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे। सहावे उमेदवार म्हणजे सुनील राऊत हे विक्रोळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। त्यानंतर 7व्या नंबरवर तेजस्विनी घोसाळकर हे निवडणुकीच्या मैदानात दहिसर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जाते। त्यापुढचे संभाव्य उमेदवार आहेत वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। 9वे उमेदवार आहेत उदयसिंह राजपूत हे कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहेत। 10वे महत्त्वाचे उमेदवार आहेत राहुल पाटील हे परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत। तर हे होते 10 मतदारसंघातील 10 संभाव्य उद्धव ठाकरे यांचे उमेदवार। यांचा सध्या निवडणुकीसाठी विचार केला जाणार आहे अशी माहिती समोर आली। तर अजून यात आपल्याला काय बदल व्हावा असं जर वाटत असेल किंवा अजून कोणत्या मतदारसंघातून कुणाला संधी मिळावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा आणि सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।